हाय गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. कशा आहे तुम्ही सगळे? तर मी लावला आहे मास्क, कारण ऊन खूप आहे, काम नव्हता भेटत, तर त्यामुळे आणि मी चालले आहे थोडी बाहेर. बाहेरून आल्यावर कामं वगैरे करायचे, कामं वगैरे पण नाही झाले गाईज. आणि कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगितलं नाही. तर मी कुठे आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. बघून घ्या आणि कमेंट मध्ये सांगा ही जागा कोणती आहे. तर थोडंसं काम होतं बाहेर, ते करून येते. विशाल हार्डवेअरच्या दुकानात गेले ते सामान घेण्यासाठी, शॉप सामान घ्यायचे त्यांना. तर ते मला सोडणार आहे त्या जागेवर जिथं मला काम आहे. तिथं काम करून मग मी निघेल. मग मी तुम्हाला दाखवेल की मी कोणत्या साईडला गेलते आणि कशासाठी गेले होते. तुम्ही ब्लॉग मध्ये राहा. काय घेतलंय, कशासाठी? आणि एवढं हिरो बनून कुठं चाललेत? कामावर. एवढं हिरो बनून, एवढं गॉगल वगैरे लावून. तर गाईज लुक बघा यांचा, दाखवा लुक तुमचा. बघा शाहरुख खान. तरी कबूतर जाळी घेतली आहे, कोणाच्या तरी घरचं काम असेल. पोरी बिरी पटवता का काय? पोरी नाही आवडत मला. मग आंटी पण नाही आवडत. मग कोण आणतो? कोमल? नाही, कोमल नाही, माझी बायको पण. मग मीच आहे ना तुमची बायको. तर गाईज बघा, एवढं टकाटक होऊन कोणी ऑफिसलाही नसेल जात, तेवढं हे रोलिंग शटरच्या कामाला जातात. आणि दुपारी पार भंगार होऊन येतात. त्यांना मला घासावं लागतं दुपारी आल्यावर. काय हो? कोणाची? तर गाईज आम्ही निघालो आहे. कशी वाटते ती जाळी गाडीवर? तर मला खेळ करण्यासाठी घेतलीये. मला कोणी कैद नाही करू शकत ना. अच्छा ठीक है. नाही करू शकत. इतनी किसी में हिम्मत नहीं है. कोण? गुरु प्रधान. हा यार, तो करू शकतो गाईज मला कैद. बाकी कोणात एवढी ताकद नाही. मला कैद करण्याची. तर चला मी तुम्हाला दाखवते मी कुठे चालली आहे. तर गाईज आज ऊन इतकं आहे, गरम इतकं होतंय. पाऊस कुठं गेला? पाऊस गेला आता गावाला. गावाला गेला? मामाच्या गावाला. मामाच्या गावाला. तर गाईज मी पोहोचले आहे जिथे मला जायचं होतं. तर पटापट काम करते ते माझं आणि मग घरी निघते. का तुम्ही मला सोडून जाणार इथं? घ्यायला नाही ना? या ना एकदा घ्यायला. मी ऑटोनी जाऊ? ऑटोनी जाईल तर बोला करू. अभी मजा आएगा ना भिड़ो. एक मिनिट थांबा, मला बघू तर चालू आहे. बाय. तर गाईज मी आले आहे थोडं पोस्टामध्ये, माझं काम होतं. तर माझं काम झालं, मी तुम्हाला भेटते. गाईज जे काम होतं ते झालं आहे. आता निघाले आहे घरी जायला. घरी जाऊन खूप कामं करायचे आहे. तर चला ऑटो पकडूया आणि जाऊया घरी. घ्यायला येणार होते, पण त्यांना थोडं काम माझ्या साईडला जायचं होतं, तर ते साईडवर गेले. मी ऑटोनेच निघाले घरी जायला. तर निघाले. आता बघू घरी जाऊन काय पोरं काय करतात. आई बाबू त्यांना घरी सोडलं होतं. आता ते बघते घरी काय करताय काय नाही. तर चला तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. तर गाईज मी घरी आले. तर या घर यांनी किती पसारा केलाय बघा. काय खातात ते? कोणी आणले? कुठून खाल्लं? आणि हा बघा कसा झोपलाय. आणि काय बघताय बघा, व्लॉग बघू राहिलेत माझा. काय केलं मी नव्हते तर? काय एन्जॉय केला? कौन है ये लोग? कहां से आते हैं? आणि इतका पसारा केला काय रे? दादू काय बघत होता? काय बघतोय तू?
हाय गाईस. हा खोलू. हा ग एवढा पसारा का केला? भूक लागली मग काय खायचं ते आता? पोहे. तर गाईज हे ब्लॉग बघत बघत पोहे एन्जॉय करताय आणि मी इतकी थकून आले, मला कोणी पाणी बी नाही विचारलं. हा माझा मुलगा तरी मला पाणी घेऊन आला बघा. तुझा तर दिवस नाही मुंबई मध्ये जरा पण है ना. तर आता संध्याकाळ झाली, संध्याकाळी ब्लॉग चालू केला. दुपारनंतर काम आता वेळच नाही ब्लॉग काढायला. मग आता विशाल आले तर थोडस विशालला थोडे कपडे घ्यायचे होते बर्थडे साठी, मग ते घ्यायला गेलो. आणि मग त्यानंतर खायचं होतं शोरमा, आणि मग शोरमा खायला गेलो. मग शोरमा वगैरे खाल्ला आणि तिथून निघालो. आणि किती किलोमीटर गेलो असं तेव्हा ध्यानात आलं? 1 किलोमीटर गेलो आणि मग ध्यानात आलं की बॅग तिथंच विसरलो कपड्याची. मग परत गेलो. मग तो शोरमाला बोलत होता की मी किती आवाज दिले तुम्हाला पण तुम्ही ऐकलंच नाही. म्हटलं हो लक्ष नसेल आमचं. काय वाजता विसरला का ते? आता मी विसरलो, मी मुलाच्या नादात विसरलो, तो पण विसरली. विसरून गेलो. आणि गुरु मग बडबड बडबड करतो ना, मग याच्यामध्ये सगळंच विसरून जातं. तर मग फायनल आहे बघा, बॅग घेतली आणि निघालो. शोरमा वगैरे खाल्ला. टेस्टी होता खूप. मायरा नाहीये सोबत, तिला तो खूप आवडतो, बट गुरुला खायचा होता त्यामुळे मग गेलो होतो खाण्यासाठी. तर आज विशाल बाहेर चालले ते त्यांच्या बर्थडेची पार्टी देण्यासाठी त्यांच्या जिमच्या फ्रेंड्स लोकांना. तर काय हो पार्टीला चालले आज पार्टी आहे पण आणि जेवणाची पार्टी. हा म्हणजे डिनरला चालले ते असं बोला. हा म्हणजे फक्त डिनरला चालले ते, ड्रिंक वगैरे नाही करणारे. तसं उद्या म्हणजे त्यांचे जे ड्रिंक करणारे फ्रेंड आहेत ना त्यांच्या सोबत उद्या पार्टी आहे. आज फक्त डिनरला चालले. तर बघा गाईस, पहिले फॅमिलीला डिनरला घेऊन जातात, तर हे पहिले फ्रेंड्सला डिनरला घेऊन चालले. काय हो पहिले फॅमिलीला घेऊन जाता मग फ्रेंड्सला घेऊन जाता. हा पण माझ्या लाईफ में थोडं उलटा रूल्स आहे. कारण तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. पहिला मी फ्रेंड्सला इम्पॉर्टन्स देतो कारण की ते माझा सुखा दुःखा साथ असतात. आता बायको फॅमिली तर हमेशा साथ असते माझ्या, पण फॅमिली मला माहिती फॅमिली माझ्यासाठी सॅक्रिफाईस करणार, माझ्यासाठी सगळं इन्व्हेस्ट करणार. त्यामुळे फॅमिलीला मी जास्त जीव लावतो कारण की फॅमिली आहे म्हणून तर मी सगळ्या गोष्टी करू शकतो. माझी फॅमिली समजूतदार एकदम, म्हणजे जसं माझी बायको समजते सगळ्या गोष्टी, म्हणून या सगळ्या गोष्टी करून घेतो. तर गाईज आम्हाला ही जाणार हॉटेलला. तर तुम्ही मला हॉटेल माझ्या सजेशन नाही दिलं हॉटेलचं की कोणत्या हॉटेलला जाऊ. कमेंटमध्ये पण तुम्हाला सांगितलं नाही की मी कोणत्या हॉटेलला जाऊ. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कोणतं हॉटेल चांगलं आहे, म्हणजे तिथं जेवण वगैरे चांगलं मिळतं, आम्ही त्या हॉटेलला जाऊ. तर कधी जाणार आहे आपण हॉटेलला? नेक्स्ट वीक. हा नेक्स्ट वीकला जाणार आहे आम्ही, कारण या वीकमध्ये त्यांना थोडासा खर्च आहे, फ्रेंड्स लोकांना पार्टी वगैरे द्यायची, त्यामुळे. तर मग ठीक आहे, नेक्स्ट वीक तर नेक्स्ट वीक जाणार तर आहे. तर आता निघालो आहे घरी. मला स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे. स्वयंपाक वगैरे काही झाला नाही अजून. रील शूट करत होते, रील शूट करता करताच खूप वेळ झाला. तर माझी आयडिया आहे इंस्टाग्रामची, कॉल मी कोविश. तुम्ही जाऊन माझ्या रील्स बघा, नक्की तुम्हाला खूप आवडेल. छान रील्स काढते मी खूप. आणि कमेंट बी करा आणि लाईक बी करा. आणि माझ्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी. तर गाईज मी तुम्हाला दाखवते आता मी कुठं पोहोचले. आणि तुम्ही मला सांगा की तुम्ही कोण कोण माझा ब्लॉग, 2 नंबर बंद कोण कोण माझा ब्लॉग बघतं, कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. तर गाईज आज विशालला यायला खूप लेट होणार आहे आणि मी खूप बोर होणार आहे घरी, कारण मी जे जे सिरियल बघायचे ते पण संपले आहेत. नागिन झालं, बिग बॉस झालं,
स्प्लिट विला झालं, तर त्यामुळे काय लवकर या ना घरी. लवकर येईल मी- खायला कोण येणार? मी आज डाळ भात बनवणार आहे, पण तुम्ही भाजी तुम्हाला कशाला खायची, तुम्ही तर डिनरला चाललात ना. मी जेवण घेईल तुम्ही यायच्या अगोदरच, पण मी जेवलेली नाही तर मी जेवणार नाही परत. कशाला काहीच बघा, आता डिनरला चालले ते, तर डिनरला काही तर जेवणच येईल ना, की बिना जेवणाचं येणार आहे, तुम्ही सांगा मला. त्याच्यामध्ये मित्रांनो जपून मला वाटत की मी जेवलोय आणि एवढी जागा ठेवून की बायको संग जेवू शकतो. चुप कर बे कुत्ते. काहीही काहीही फर्स्ट प्रायोरिटी मित्र आहे अशा बाबतीमध्ये. आणि काय बायकोसाठी कशाला ठेवायचे, तेवढी जागा बी नका ठेवू. जेवून या तुम्ही, फुल जेवून या. घरी तुमच्यासाठी जेवण नाही आज. माझी बायको माझ्यासाठी जेवढं करतो एवढं करू शकतो. नाही गाईज, मी जेवण नाही देणार आज 12 वाजता हे माझ्या सोबत पाहिजे. आणि हे आलं ते तर मीच म्हणतो इथं तुम्ही म्हणवता, तुमची चुकी ना. मग तुम्ही बर्थडेला फॅमिली सोबत राहिले पाहिजे ना. फॅमिली मित्र परिवार लय जीव मित्रांमध्ये. काय माहित मित्र काय देतात, असं काय देतात मित्र. मित्र चांगले सल्ला देतात, मित्र पुढे जाण्यासाठी चांगले विचार देतात, मित्र दुःखामध्ये साथ देतात, मित्र हमेशा संधी असतात. मित्र कधी एका कॉलवर रात्री येतात. हो. मित्र हमेशा मला चांगल्या गोष्टी शिकवतात, जेणेकरून माझी फॅमिली अजून करत. हो. फॅमिलीने ग्रोथ केली पाहिजे मध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये असतो की म्हणजे आम्ही पुढे ते चांगलं उंच शिखरावर गेलं पाहिजे. तर मला सांगा, तुमचं जिम मध्ये बेस्ट फ्रेंड कोण आहे. माझ्या जिम मध्ये बेस्ट फ्रेंड माझा एकच बेस्ट फ्रेंड आहे, सूरज भालेराव. बस. एक सूरज भालेराव आहे. ते आणखी भरपूर आहे, म्हणजे त्यांचे नाव मला असे तोंडपाठ नाहीये, कारण की आम्ही बॉईज मध्ये आता जास्त करून भाई दादा भाऊ अशीच बात होती, कारण की गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. तर त्याच्यामुळं रिस्पेक्ट देणं जरूर म्हणून तेव्हाच आपला रिस्पेक्ट भेटते. त्याच्यामुळं जास्त करून नाव तर तोंडपाठ नाहीये, पण आता समोर आला की लगेच कळणार हा याचं नाव घे. बेस्ट फ्रेंड माझा सूरज भालेराव. सूरज भालेराव तुमचं बेस्ट फ्रेंड आहे. हा. तर कमेंट करा सूरज भालेराव भाऊ, आणि तुमचं नाव घेतलेलं आहे. तुम्ही कमेंट करा हे तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत की नाही, बघू कमेंट येतील ना. हा, तो तिकडून तो कमेंट करा की मी याला ओळखतच नाही. बघू आता. खरंच सूरज भाऊ तुम्ही यांचे बेस्ट फ्रेंड असाल तर तुम्ही कमेंट करताल की हो विशाल पण माझा बेस्ट फ्रेंड आहे. आणि बाहेर कोण आहे तुमचे बेस्ट फ्रेंड. बाहेर माझे भरपूर बेस्ट फ्रेंड आहे, जसं झालं दीपक जाधव, प्रमोद राजगुरू, शुभम दाभाडे, विशाल दाभाडे, जे माझा मामा एक प्रदीप मामा आहे. असं बॉईज लोकांमध्ये सगळे बेस्ट फ्रेंडच असतात. फक्त एका काळानंतर थोडासा ग्रुप तुटला की थोडा लांब होतं, पण सगळे बेस्ट फ्रेंडच असतात. म्हणजे डिप्रेशन डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. काहीच नाही, एवढे बेस्ट फ्रेंड तर नसतं. एकच बेस्ट फ्रेंड असतो. बेस्ट फ्रेंड म्हणजे की आपण त्यांना आपल्या लाईफचं सगळं शेअर करतो, आपल्या सुखादुखातलं सगळं सांगतो. म्हणजे आपल्याला असं काहीच नाही वाटत त्या व्यक्तीला सांगायला, त्या व्यक्तीला बोलतं बेस्ट फ्रेंड. तर मी या सगळ्यांना सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो, कारण की मला याच्या समोर माझ्या लाईफ मध्ये काही चढ उतार आली तर मला लाज वाटत नाही सांगायला की आज मी एवढा डाऊन आहे की एवढा मी आपले मला सांगायला लाज नाही वाटत. तर मग तुमच्या लाईफचं बेस्ट फ्रेंड कोण आहे. हा, लाईफचं बेस्ट फ्रेंड. लाईफचे बेस्ट फ्रेंड येते मी सगळे नाव सांगितले आतापर्यंत सगळे बेस्ट फ्रेंड आहे. आणि एक जे माझे मार्गदर्शन सगळ्यात मोठे माझे लाईफ मध्ये मला जे मार्गदर्शन करतात, म्हणजे मला चांगलं शिकवतात, चांगलं सांगतात, सल्ला देतात, रोहित सर आहे आणि एक माझे राकेश सर आहे. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. मला वाटलं काही बेस्ट फ्रेंड मध्ये माझं नाव येईल, कारण हे मला विदाऊट कॅमेराच्या म्हणजे कॅमेराच्या पाठी पण मला बोलतं की तू माझी बेस्ट फ्रेंड आहे, तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. शाटा पाटा बोलू नका की तू माझी बेस्ट फ्रेंड आहे, असं मला कॅमेराच्या पाठी हमेशा बोलतं की माझा लाईफचं बेस्ट फ्रेंड तूच आहेस. आणि मी पण बोलते हो माझं बी बेस्ट फ्रेंड तुम्हीच आहे, कारण आम्ही एकमेकाला दोघं सगळं शेअर करतो. सगळं काहीही झालं ना
दिवसभरात तर माझ्यासोबत जोडून किंवा त्याच्यासोबत जोडून आम्ही एकामेकाला शेअर करतो. आम्ही आमच्या दोघांपासून म्हणजे काहीच नाही लपत. पहिले तर आम्ही फ्रेंड आहोत, मग आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत आणि मग आम्ही नवरा बायको आहोत. तर मला वाटलेलं अगोदर माझं नाव येईल, बट बॅड लक माझं नाव नाही आलं. म्हणजे आजपासून मी तुम्ही बेस्ट फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड आहे पण फिमेल बेस्ट फ्रेंड. मी मेल बॉयज से बात केली. बट मी मेल आणि female. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. मुझे अपने घर जाना. मध्ये विचारलं बेस्ट फ्रेंड मध्ये मी बॉईज मध्ये नाव घेतलं. फिमेल मध्ये तर तूच आहे ना माझी बेस्ट फ्रेंड, आणि लाईफ मध्ये पण. तुम्हाला एकूणपर्यंत बरोबर वाटलं की यांनी माझं नाव नाही घेतलं, मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि आता थोडा राग आलेला आहे मला, बट मी आता कॅमेरामध्ये दाखवणार नाही की मला राग आलाय म्हणून. राग मी हिचा राग मी आता अर्धा एक तासामध्ये मिटून टाका. मला माहिती राग आता भेटतो. हिची फेवरेट चॉकलेट मी हिला देणार, आणि हिची फेवरेट चॉकलेट काय असणार तुम्ही गेस करू शकता का? हा, कोणती असणार मी तुम्हाला सांगतो. गेस करू नका तुम्ही गेस करता तरी तुम्ही रुको जरा सबर करो. रॉंग गेस करता. कारण की तुम्हाला वाटतं हे भरपूर चांगली चॉकलेट खातात आणि भरपूर चांगले हाय फाय चॉकलेट घेतात, पण ही नाही. ही जी बारीक आमचा गुरुजी चॉकलेट खातो ना दूधवाली, ती चॉकलेट खाते. मिल्की बार खाते. मिल्की बार हिचं फेवरेट चॉकलेट. तर गाईस मला मिल्की बार चॉकलेट आवडते, माझी फेवरेट चॉकलेट आहे. मुलींना आवडतात डेअरी मिल्क, सिल्क, किटकॅट, पण मला त्या नाही आवडत. मला मिल्की बारच आवडते आणि मी रोज खाते. मी विचारत रोज मला येतात मिल्की बार चॉकलेट येतात आणि मी खाते पण. तर आता मला मनवायचे बहाणे आहेत सगळे, बट मी म्हणणार नाही की आता गाईस. आणि तुमच्याशी तर मी बोलणारच नाहीये. आणि मी बर्थडे सेलिब्रेट करणार होते यांचं, पण आता मी करणार नाही. मी केक बी नाही कापणार. कापावा आपल्या बेस्ट फ्रेंड कडून, ठीक आहे? केक तर जसं पण मी तुला कापायला देणार नाहीये. केक तर आता पण आपला गुरु नाही तर मायरच केक कापतात. तुझा बड्डे आपला माझा बड्डे असतो, राहायला पाहिजे केक कापायला. तर आता मी सध्या एवढं इम्पॉर्टंट करलं नाही की केक कापू शकतो आपण, कारण की एवढी एज राहिली नाही की केक कापू शकतो. कारण की आता जशी एज वाढायला लागली त्या हिशोबाने केक कापायला पण लाज वाटते. म्हणजे केक कटिंग करताना आता लाज वाटते की आपण हे खायचं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. किती बोलतात सांगाय. एवढं तर मी पण नसताना बोलत. केक कापायला तर तुम्ही जिम मध्ये बी केक नाही कापायचा आणि तुमचे फ्रेंड लोक कापतील ना तेव्हा बी केक नाही कापायचे. केक मी कापडले पण एक फॉर्मॅलिटी असते ती की त्यांचा प्रेम व्यक्त करतात केक आणून. तर काय आता बघ, हे तर मला मनवतील पण मी म्हणणार नाहीये बिलकुलच. मी म्हणणारच नाहीये कारण मला म्हणायचंच नाहीये. तर त्यामुळे मी आता पट्टी घेतलेली आहे. घेऊन येता तुम्ही? तर थांबा गाईस, बोलते मी तुम्ही. तर गाईस तिथं रस्त्याचं काम चालू होतं तर आम्ही मधीच गेलो आणि गाडी फसली, तर त्यामुळे ब्लॉग बंद केलेला. तर आलो इस्कतचे कपडे घेऊन. तर आज आमच्या दोघांचे होणार आहेत झगडे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि मी यांच्यावर खूप रागवलेली आहे. बाय बाय. तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथं सेंड करते. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.